अजिंठा डोंगर रांगांमध्ये असलेले रुद्रेश्वर लेणी बघून आता मी निघाले वेताळवाडी किल्ला बघायला। संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील हळदा गावापासून हळदा घाटातून 3 किलोमीटरचा प्रवास करून वेताळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं। घाटातून किल्ल्याच्या दिशेने जाताना किल्ल्याची भरभक्कम भव्य अशी तटबंदी आपल्याला आकर्षित करते। 2 भले मोठाले बुरुज जणू पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज दिसतात। अजिंठा डोंगर रांगाच्या सर्वात उंच डोंगरावर वेताळवाडी किल्ला, ज्याला वाडी किल्ला सुद्धा म्हणतात, तो अगदी दिमाखात उभा आहे। दूरवरूनच बघताना किल्ल्याची भव्यता लक्षात येते। किल्ले आणि दुर्ग प्रेमींसाठी अंतूर, जंजाळा, त्यानंतर वाडी किल्ला उत्तम आहे। घाटाच्या डाव्या बाजूला एक पायवाट आहे, त्या ठिकाणी गाडी पार्क करून त्या वाटेने वर चढून किल्ल्यावर जाता येते। निसर्ग प्रेमींसाठी हा परिसर म्हणजे मेजवानी आहे। पावसामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे। काही इतिहास संशोधकांच्या मते 6व्या शतकात गुप्त घराण्याचा राजा विक्रमादित्यने हा किल्ला बांधल्याचा इतिहास आहे, तर शासनाच्या पुरातत्व खात्याच्या नोंदीनुसार हा किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असेल असा अंदाज आहे। वेताळवाडी किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग ढासळला आहे। किल्ल्याच्या डागडुजीचे काम हे शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सुरू करण्यात आलं आहे। किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे जंजाळा दरवाजा, जो जवळपास 20 फूट उंचीचा आहे। किल्ल्याला एकूण 2 दरवाजे आहेत। दरवाजांच्या खांबांवर जवळून बघितल्यावर शिल्प कोरलेली दिसतात। पहारेकरांसाठी देवळ्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, धान्य साठवण्यासाठीच्या खोल्या, किल्ल्याच्या मध्यभागी असलेले तलाव, नभाजागीर मस्जिद, भग्न राजवाडा, 6 फूट 10 इंच लांबीची तोफ इत्यादी अवशेष आजही सुस्थितीत किल्ल्यावर आहेत। या सर्व गोष्टींचे निरीक्षण करताना आपण मात्र भान हरवून जातो। किल्ल्यावर असलेल्या खिडक्यांमधून दूरवर पसरलेली तटबंदी, नागमोळी हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाचा अद्भुत नजारा बघायला मिळतो। एक खंत वाटते की माहिती फलकांचा अभाव व किल्ल्याला पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात आणण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते आणि यामुळेच पर्यटक या सुंदर आणि भव्य वास्तूकडे पाठ फिरवतात। परंतु दुर्गप्रेमी मात्र असुविधांकडे दुर्लक्ष करत वाडी किल्ल्याची वाट धरतात। या किल्ल्याबाबत अधिक माहिती गड किल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकातून मिळते। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आपली किल्ल्याची सफर? कमेंट करून नक्की कळवा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा।